तुम्ही मतासाठी आता शेना आम्हाला मत द्या ते ना आम्हाला मत द्या कोण भलं करेल त्याला द्यायचं ना तर द्यायचंच नाही. जवळजवळ 20 पोरांनी आत्महत्या करून घेतलाय. मोदी आला कोण आला तरी आम्ही शरद पवारला मानणारी माणसं आहे. काही झालं तरी आम्ही तुतारी वाजवणार आहे. उदयनराजे भोसले आम्ही पाहू शकतो. उदयनराजे भोसले. शशिकांत शिंदे. नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलो आहे पाटण तालुक्यातल्या आठवडी बाजारात. याच बाजारात पाटण तालुक्यातील दऱ्याखोऱ्यातनी लोक आलेले असतात आणि लोकसभेच्या या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभेमध्ये 16 उमेदवार उभे आहेत. त्यामधले 2 उमेदवार जे आहेत जे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले, या 2 उमेदवारांमध्ये अतिशय चुरस पाहायला मिळते. कारण या 2 उमेदवारांनी आपला शड्डू ठोकलेला आहे. यामुळं कालच शरद पवारांची सभा या 2 दिवसापूर्वी पाटण तालुक्यामध्ये झाले आणि आज कराडमध्ये मोदींची सभा आहे. त्यामुळं या सर्व विषयाला जे लोकसभेचा जो सर्व मुद्दा आहे याला मोठी चुरस आलेली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की पाटण तालुक्याचा कल हा कुणाच्या साईडने आहे. आपल्याबरोबर काही नागरिक आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा लागलेल्या आहेत आणि या लोकसभेच्या मुद्द्यावर तुमचा साताराचा उमेदवार कोण असावा, शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले का? उदयनराजे भोसलेच का? नाही, पहिल्यापासून ते आहेत, त्यांनी टिकवलेलं आहे. म्हणजे उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले हे उमेदवार हवे आहेत लोकसभेसाठी. तसेच चला आपण पुढे जाऊया. काय दुकानदार या ठिकाणी आहेत, आपण दुकानदारांच्या बरोबर चर्चा करू. बाबा, काय किती वर्ष झाले धंदा करताय तुम्ही? आता जवळजवळ झालं की 10 वर्ष. शेतीच आपलं आहे. शेतीच आहे का? सातारा लोकसभा लागलेली आहे आणि साताराच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांची मोठी चुरस चालू आहे. आपल्या लोकसभेसाठी कुठला उमेदवार योग्य वाटतोय तुम्हाला? शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? अजून इतर उमेदवार 16 आहेत, पण तुम्हाला कोणता? आता कुठला सांगायचं आपण? काय लोकसभेसाठी कुठला सांगायचं सांगा की आम्ही. का तुम्हाला उमेदवार गाठता येत नाही का? नाही. या ठिकाणी उमेदवार आम्हाला सगळं उमेदवार सारखं आहेत. सारखं, पण तुम्हाला मतदान एकाच उमेदवाराला करायचंय. आमच्या इच्छेने करणार की का मतदान? कोणाला करणार आहे तुम्ही? आमच्या इच्छेने करणार की? इच्छेने करणार. अजून तुम्ही ठरवलेलं नाही? नाही ठरवलं. तुम्ही पाहू शकता की काही लोकांनी अजून ठरवलं नाही. या ठिकाणी गाव कुठलं बाबा तुमचं? पाटण. पाटण का? लोकसभेसाठी कोणता उमेदवार हवाय तुम्हाला? तशी दिसायला सगळेच उमेदवार चांगले आहेत, पण तशी शशिकांत शिंदे जरा. शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदेना जास्त पसंत येते. बाबा तुमचं गाव कोणतं? विजापूर. विजापूर. हे विजापूरचे आहेत. सातारा जिल्ह्याची सभा लागलेली आहे, लोकसभा लागलेली आहे. दादा गाव कुठलं तुमचं? गवळीनगर. गवळीनगर पाटण तालुक्यातलेच आहे ना तुम्ही? सातारा जिल्ह्यासाठी लोकसभा लागलेली आहे आणि लोकसभेसाठी कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतोय? उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे का आणि इतर कुठला उमेदवार तुमच्यामध्ये तुम्ही त्याला मतदान करू शकता जो पाटण तालुक्याचं भलं करू शकतो? आम्ही शंभूराज देसाई. पण शंभूराज देसाई उभे नाहीत ना आता. उदयनराजे भोसलेने. उदयनराजे भोसलेचं काय सांगू शकत नाही आपण. उदयनराजेंचं काय सांगू शकत नाही. मग तुम्ही मतदान कुणाला करणार? आता काय सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. या ठिकाणी माणसं अजून कन्फ्यूज आहेत. उमेदवारी कुणाला करायची किंवा मतदान कुणाला करायचं या सर्व भूमीवर अजून लोक खरोखर आपल्याला वाटत होतं त्या पद्धतीनं नाही. पाटण तालुक्याची जी लोकसभा आहे ती खरोखर चुरस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण बाबा गाव कोणतं तुमचं? गाव डेबेवाडी. डेबेवाडी. डेबेवाडीतनं आलेले आहेत. लोकसभेसाठी कोणता उमेदवार योग्य वाटतोय तुम्हाला? उदयनराजे भोसले. कुठला उमेदवार योग्य वाटतोय तुम्हाला? आम्हाला तर आता आपला ते जवळचा आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. तसं काय दोन्ही बी चांगलेच आहेत, पण काम कोणता करेल असं वाटतंय तुम्हाला? तसं शिंदेच करणार. शिंदेच करणार का? मग मतदान उदयनराजे भोसलेंना कसं काय देणार? आता कसं आहे, आपलं जवळचा बसण्या उठण्यातला माणूस असल्यामुळे देणार. पण विकासाचं काय? मग काय आता आपल्या एकट्याच्या मतावर आहे का? शेवटी काय जनतेचा कौल आहेच की, पण जनतेचं आपलं कसं आहे. तुम्ही मतदान कुणाला करणार काय वाटतं? उदयनराजे भोसलेंना. ठीक आहे. या ठिकाणी दुकानदार सुद्धा आहेत. कुणाला मतदान करणार? शरद पवार. शरद पवारांची निशाणी काय? शंख नाही तुतारी आहे. तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी. येस. या ठिकाणी दुकानदार सुद्धा आहेत. आपल्या बरोबर काही नागरिक आहेत. काय वाटतंय तुम्हाला लोकसभेसाठी योग्य उमेदवार कोणता?
शरद पवारचा आज कारण शरद पवार म्हणजे उभे कोण आहेत ते माहित आहेत का? ते आपल्याला माहित शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले. उदयन काय राजे भोसलेला अंतर नाहीच. काय झालंय उदयनराजे भोसले का कारण नाही? का आमच्या गावाला अजून या तालुका बघा असाच ठेवलाय आणि काय त्यांनी काही काम केलं नाही आमच्या तालुक्यात बघा उदयनराजे भोसलेनी. हा. आमचं शरद पवार तुतारीवाला आहे का नाही काय नाही छोटं मोठं काम तर करतातच. तुतारी म्हणजे यांनी पसंती दिलेली आहे शशिकांत शिंदेंना आणि तुतारीच्या चिन्हावर ते यावेळी उमेदवारी आपला शिक्का नोंदवणार आहेत. अजून आपण काही लोकांच्या बरोबर आपण चर्चा करूया. दुकानदार, सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आहेत. सातारा जिल्ह्याचा उमेदवार तुम्ही कोण पाहू शकता किंवा सातारा जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो? उदयनराजे भोसले आम्ही पाहू शकतो. उदयनराजेच भोसले का? हो, नाही ते पहिल्यापासूनच किंवा आमच्या मराठा म्हणजे आम्ही मराठा असल्यामुळे ते कसं आहे की आज शिवाजी महाराजांच्या घराण्यातले असल्यामुळे वंशज आहे, त्यामुळे आम्ही त्यांना फेटाळू शकत नाही. पक्ष त्यांचा कुठला असो पण त्यांना फेटाळू शकत. पण उदयनराजे भोसले यांना अनेक टर्म दिले होतं पण विकासाचं काही चिन्ह दिसतंय का? विकास केलाय का त्यांनी? नसले तरी पण आवाज दमदार आहे. म्हणजे विकास नसला तरी चालेल पण आवाज दमदार पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहू काय आशिक सुद्धा काही आपल्याला मतदार भेटतायत की विकास नसला तरी चालेल पण आवाज दमदार पाहिजे अशी काही भूमिका आहे. आपण काय आणि दुकानदार आहेत या दुकानदारांच्या बरोबर आपण चर्चा करूया की नेमका त्यांच्या मनातला उमेदवार कोण. तुम्हीच काय आलंय बोला की. शशिकांत शिंदे का उदयनराजे उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले का? उदयनराजे भोसले म्हणजे हे ते महाराज आहेत, सातारा जिल्ह्याचे महाराज आहेत, ते छत्रपती वंशावळ आहेत. ते काय लांब नाही, जवळचे आहेत, सातारा जिल्ह्यामधले आहेत. गाव कोणतं? पाटण. हा, म्हणजे उदयनराजे भोसलेंना तुम्ही पसंत येते? हो. उदयनराजे भोसलेंनी विकासाचं काय, विकासाच्या मुद्द्यावर काय? विकासाच्या मुद्द्यावर होणार की काय सगळेच असेच देतात आश्वासन. हा, प्रत्येक वेळेला प्रत्येक जण असंच देत आहे. देतात. काम कोण करत नाही, करतील ते काय करतील ते. हे आता आमचं पाटणचं आता दिसतंय ना तुम्हाला, हे घाण सगळी बाजारपेठेमध्ये सगळी काय हे सगळं चाललंच आहे की सगळं काय कोण काय करत नाही तेव्हा काय. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला उदयनराजे भोसले यांना तुम्हाला मतदान करायचंय. ते राजे आहेत म्हणून राजे असल्यामुळे ते केलं. गाव कोणतं तुमचं? मनेरी. सातारा लोकसभा लागलेली आहे. सातारा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोन उमेदवार आमने सामने टाकलेले आहेत. तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणता? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे का? शशिकांत शिंदे हे कामाची व्यक्ती आहे आणि आमदार असताना किंवा मंत्रिपदावर असताना त्यांनी खूप लोकांची कामं केलेली आहेत म्हणून शशिकांत शिंदे. तुमचा कोण उमेदवार आहे? शशिकांत शिंदे. तुम्हाला शशिकांत शिंदे. बरीच लोक मावशी सातारा लोकसभा लागले बोला. सातारा लोकसभा लागलेली आहे आणि सातारा लोकसभेसाठी तुम्ही कोणाला मतदान करणार? शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? मला काय नाही माहिती. तुम्हाला माहित नाही अजून? या ठिकाणी अजून गावागावात मात्र प्रचार पोहोचला नाही. खेडेगावातल्या लोकांना अजून माहीत नाही की नेमकं मतदान कोणाला करायचं. तुमचं गाव कोणतं? धडामवाडी सरपंच. धडामवाडी सरपंच आहे का? सातारा लोकसभेसाठी कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतोय? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे का? का शशिकांत शिंदेच का? शशिकांत शिंदे ह्याच्याही अगोदर आमच्या धडामवाडीमध्ये त्यांनी तिकडे नसताना आमचं काम त्यांनी केलंय. शशिकांत शिंदेनी म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करणार. ठीक आहे. कळवा तसं धडामवाडी सरपंच म्हणतात. ते का उदयनराजे भोसले कुठला उमेदवार पाहिजे तुम्हाला? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदेच का? शशिकांत शिंदे कामं चांगली करतात. कामं चांगली करतात म्हणून शशिकांत शिंदे. ठीक आहे, ओके. या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यासाठी उमेदवार कोण तुम्हाला माहित नाही? सातारा जिल्ह्यासाठी कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतोय? शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? उदयनराजे भोसले. तुम्हाला मावशी? काय माहित नाही. माहित नाही तुम्हाला? गाव कोणतं तुमचं? बिजापूर. सातारा लोकसभेसाठी कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? काय आम्हाला काय माहिती नाही. उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे? काय कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? शशिकांत शिंदे. सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे आमने सामने टाकलेले आहेत. पाटण सातारा जिल्ह्याचा भवितव्य आणि सातारा जिल्ह्याचा विकास कोण करू शकतं असं तुम्हाला वाटते?
सातारा जिल्ह्यात उदयनराजे करू शकतो उदयनराजे भोसले करू शकतात. म्हणजे उदयनराजे भोसलेंना तुमची पसंती आहे. तर तुम्ही पाहिलं की आपण पाटणमधील आठवडी बाजारामध्ये आहे आणि या ठिकाणी उदयनराजे भोसलेंना मात्र जास्त पसंती असल्याचं आपल्याला दिसत आहे. लोकांनी सातारा जिल्ह्यामध्ये उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे? शशिकांत शिंदे निवडून येणार. आजपर्यंतचा शरद पवारांचा इतिहास आहे. इतिहास आहे. ठीक आहे, ओके. सातारा जिल्ह्यामध्ये शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. सातारा जिल्ह्यामध्ये शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? शशिकांत शिंदे. सातारा जिल्ह्यामध्ये शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले. या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना चांगली मतं येत आहेत. दादा बाबा, सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा लागलेली आहे, यामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे दोघं आमने सामने आहेत. तुमच्या आवडीचा आणि सातारा जिल्ह्याचा विकास करू शकतो असा उमेदवार कोणता? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. भाई, सातारा जिल्ह्याचा उमेदवार शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. अतिशय शशिकांत शिंदे, उदयनराजे भोसले यांना तेवढीच पसंती या ठिकाणी पाहायला मिळते. आपण आहोत आज पाटणमधील आठवडी बाजारामध्ये. या ठिकाणी मावशी, सातारा जिल्ह्याच्या लोकसभा लागलेली आहे. शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? तुम्हाला माहित नाही? अजूनही प्रचार काही ठिकाणी पोहोचलेला नाही. कोण उमेदवार आहेत अजून लोकांना माहित नाही. शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? अजून सुद्धा काही महिला वर्गामध्ये मात्र कन्फ्युजन आपल्याला पाहायला मिळते. सातारा जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार कोण असावा ह्या महिलांच्यापर्यंत अजून प्रचार पोहोचलेला नाही. आपण पुढे काही लोकांना विचारूया. बाबा, गाव कोणतं तुमचं? गोंधळी का? सातारा जिल्ह्याची लोकसभा लागलेली आहे ते तुम्हाला माहितच आहे. आणि त्याच्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोन उमेदवार आमने सामने टाकलेले आहेत. तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतो जे सातारा जिल्ह्याचं भलं करू शकतो? ते आमची सभा झाली महाराष्ट्रात. सभा झाली. कोणाची सभा होती? ते आमदार शिंदे साहेब होता. शिंदे साहेबांची. तुम्ही मतदान शिंदे साहेबांना करणार आहे का? ते आता आपलं गाव जाईल तिकडे आपण म्हणजे गाव जिथं गाव ठरवेल तिथं तुम्ही मतदान करणार आहे? मग आता मी एकटा इकडे जाऊन म्हणून. ठीक आहे, ओके ओके. बाबा, काय शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. मावशी, शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. बऱ्याच ठिकाणी शशिकांत शिंदेना सुद्धा पसंत येते. काही ठिकाणी उदयन महाराजांना सुद्धा पसंती येते. सातारा लोकसभा लागलेली आहे, त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले हे दोघे आमने सामने आहेत. सातारा जिल्ह्याचा विकास कोण करू शकतं? फक्त शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदेच कसा काय नाही, माणूस चांगला आहे तो, हुशार आहे, अनुभव आहे. राजेच आहेत. राजांचा काय वाद नाही. काय राजेच आहेत. पण थोडंसं विकास म्हणाल तर शशिकांत शिंदे. विकास म्हणाल तर शशिकांत शिंदे. राजांना मान आहे. मान प्रश्नच नाही. नाही, किंमत आहे, मान आहे. सगळंच राजा नाही. मान आहे, किंमत आहे. मत नाही म्हणजे राजांना वेळ नाही तेवढा. राजेच आहे ते. अहो, असं काय म्हणतात, राजे आहेत ते. त्यांना मत नाही. मग ते राजाने नाही. विकासाला मत शशिकांत शिंदे. सभा लागलेली आहे आणि सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोन उमेदवार आमने सामने ठाकलेले आहेत. सातारा जिल्ह्याचा विकास कोण करू शकतं आणि असं तुम्हाला वाटते? सातारा जिल्ह्याचा विकास काय? महाविकास आघाडी. शशिकांत शिंदे. म्हणजे शशिकांत शिंदेना तुमची जास्त शशिकांत शिंदेच का? महाविकास आघाडी असल्यामुळे शशिकांत शिंदेना तुम्ही पसंती देत आहे. त्यांना दाखव. सातारा लोकसभा लागलेली आहे. शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? शशिकांत शिंदे. बाबा, सातारा लोकसभा लागलेली आहे. शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? उदयनराजे भोसले. तुम्ही पाहू शकता. बाबा, सातारा जिल्ह्याची लोकसभा लागलेली आहे. उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे? कोण आपला उमेदवार? शिंदे का? या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांना बराबरीची पसंती द्या, तेव्हा ही चुरस चांगली होणार आहे. बाई, सातारा जिल्ह्याची शशिकांत शिंदे म्हणजे आपण बोलण्याच्या अगोदरच त्यांनी शशिकांत शिंदे हे डिक्लेअर केलेलं आहे. शशिकांत शिंदेच का? काम आहे शशिकांत शिंदे. तुमच्याकडे काम आहे? तुमचं काम आहे का त्यांच्याकडे? नाही, माझं नाही. त्यांचं काम चांगलं आहे. एक नंबर माणूस आहे. हा, बोला, काय म्हणताय तुम्ही? शशिकांत शिंदे आमचा एक नंबर माणूस आहे. तुमचं मतदान कोणाला असणार आहे? शशिकांत शिंदे. तुम्ही पाहू शकता की पाटण तालुक्याचा आठवडी बाजार आहे हा.
आणि याच बाजारामध्ये सातारा लोकसभा चालू आहेत. काल तुमच्याच दुकानासमोर 2 दिवसापूर्वी मोठी सभा झाली आहे शरद पवारांची आणि आज कराडमध्ये मोदींची सभा आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातील लोकसभेला अतिशय मोठी चुरस निर्माण झालेली आहे. तुम्ही जास्तीत जास्त कोणाला पसंती देताय या लोकसभेसाठी? काय झालं, मोदी आला कोण आला तरी आम्ही शरद पवारला मानणारी माणसं आहे. काही झालं तरी आम्ही तुतारी वाजवणारच आहे. मग यावर्षी शशिकांत शिंदेना तुम्ही तुमचं मत? हो 100% शशिकांत शिंदे 100% येणारच आहेत आमचं. शशिकांत शिंदेच का म्हणजे काय विकासाच्या मुद्द्यावर काय? हा विकासाचा म्हणजे तो सामान्यातला वर गेलेला माणूस आहे. त्याला आपलं सामान्य सगळं त्याला अनुभव आहे. राजांना कसं थोडं राजेच आहेत ते. हो आम्ही मान गादीला देणार आहे पण मत तुतारीला देणार आहे. म्हणजे मान गादीला मत तुतारीला. हो मग तुम्ही जर पाहिलं तर कशा पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये शशिकांत शिंदे एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहेत. हे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी अजून काही लोक आहेत. सातारा जिल्ह्यासाठी उमेदवार कोण? आमचे राहणार की शशिकांत शिंदे. आमचे शशिकांत शिंदेना तुमची पसंत आहे. शशिकांत शिंदेच का? काय जरा शेतकऱ्यांसाठी त्यांचं बहुमोल योगदान राहतं आणि माथाडी कामगारांचा एक जाणकार नेता किंवा माथाडी कामगारांचं कल्याण करणारा तो नेता आहे. म्हणून शशिकांत शिंदे. दादा गाव कोणतं तुमचं? एक मिनिट हा का तुम्ही पाहू शकता. थांबा 1 मिनिट आहे. थांबा मावशींचं मत काय? बोला तुम्ही. शेतकऱ्याला मराठ्याला का तुम्ही संरक्षण देत नाही? 15-16 शिकलेली मुलं तशी पडली आता. त्यांनी काय करायचं? तुम्ही मतासाठी आता हे ना आम्हाला मत द्या, ते ना आम्हाला मत द्या. मराठ्याचं काय आहे? त्याला काही रस्ता लुटायला होता का मराठ्याला? हा म्हणजे मराठ्याचं बी करा ना भलं तुम्ही. मग तुम्हाला मतदान कोणाला करायचं असं वाटतंय की मराठ्याचं भलं करू शकतो? हा मग कोण भलं करेल त्याला द्यायचं ना, तर द्यायचंच नाही मत. मतदान द्यायचंच नाही. तुम्ही कशाला मग मत घेताय? मराठ्याचं करा ना भलं. मराठ्याची पोरं 15-16 शाळा शिकले तर त्यांनी काय करायचं? काय केलं पाहिजे त्यांनी? हा अरे मराठी म्हणजे मराठी तू काय सावकार आहे का? मराठी डाळ्यात गावला. हा मराठी काय बघा लोक आहेत ना हो की? ज्यावेळी विकासाच्या मुद्द्यावर बोलायची वेळ येते तेव्हा ते मागं पडतायत. आणि तुम्ही बरोबर चांगलं बोला. एक मिनिट तुम्ही बरोबर चांगलं बोलताय. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजातली शिकलेली मुलं वाया जात आहेत. काही आत्महत्या करतायत. विचार करून तुम्ही एखाद्याला मुलगी मिळेना, लग्न होईना, त्या मुली पळवून नेते. त्याचा काय उपयोग आहे बाळा? काय तो जर चांगल्या कामाला असला तर कुणी बी त्याला मुलगी देईल आणि नाही देणार तर जवळजवळ 20 पोरांनी आत्महत्या करून घेतलाय. 30-40 वय झालं मुलांचं. काय करायचं मराठ्याच्या मुलांनी? दारात येते. यावेळी मत मागायला दारात आल्यानंतर तुम्ही त्यांना प्रश्न करणार का? हो करणार. हेच सांगणार आहे त्यांना. तुम्ही मराठ्याला संरक्षण करा, लावा नोकऱ्या. तुम्ही मागासवर्गीयच्या पोरांनी 40% मार्क असले तरी त्याला मोठी पदवी देताय आणि मराठ्याला काय रस्ता लुटायला होताय का? मग मराठ्याचं बी भलं करा. ती 5-10 लावली तर ही 5 तरी लावा ना तुम्ही. कुणाची बी असू द्या मुलं. मग असं करा की तुम्ही. म्हणजे तुम्ही विचार करून मतदान करणार आहे? हो विचार करूनच करणार आहे आम्ही. तुम्हाला काय बोलायचं होतं? आम्हाला काय नाही काय बोलायचं? काही ठिकाणी काही लोकांना काही बोलायचं नाही की लोकांना अतिशय तीव्र भावना काही लोकांच्या या ठिकाणी निर्माण होत आहेत. सातारा लोकसभा ही लागलेली आहे आणि आपण आज आहोत पाटण तालुक्यातील आठवडी बाजारामध्ये. याच बाजारामध्ये काही युवक आपल्या बरोबर आहे. युवकांचं मत सातारा लोकसभा लागलेली आहे त्या युवकांचं मत कोणाला जाते ते आपण पाहूया. सातारा लोकसभेसाठी उदयन महाराज आणि शशिकांत शिंदे हे 2 आमने-सामने उभे आहेत आणि कालच पाटणमध्ये सभा झाली 2 दिवसापूर्वी. आज मोदींची सभा कराडमध्ये आहे. त्यामुळं पाटण तालुक्यातील या मतदारांचा विचार मात्र केला जातो. त्यामुळे मोठमोठ्या सभा या ठिकाणी होत आहेत. तर पाटण तालुका आपल्या सातारा जिल्ह्यासाठी तुम्ही कोणता उमेदवार पाहू शकता जो जनतेचं भलं करू शकतो? सर्वप्रथम सांगायचं झालं तर पाटण तालुका हा सन्माननीय विक्रमसिंह पाटणकरांचा तालुका, सन्माननीय सत्यजितसिंह पाटणकरांचा तालुका आहे. हा तालुका पहिल्यापासूनच 1999 पासून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी राहिलेला आहे आणि याही लोकसभेच्या निवडणुकीत सन्माननीय शशिकांत शिंदेंच्याच पाठीमागं हा तालुका राहील. त्याचं कारण असं की गेली 10 वर्ष जर तुम्ही बघितलं
बी जे पीचं सरकार असताना 2014 साली सन्माननीय मोदी साहेबांनी काय सांगितलं की महागाई कमी करतो, ती काय प्रामुख्यानं कमी झालेली नाही बघत. पेट्रोलचे दर कमी करतो, उलट पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. त्यानंतर सांगितलं की दरवर्षी 2 कोटी रोजगार देतो, त्याची कुठं अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही. चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो, ह्याविषयी त्यांनी कुठंही काही केलेलं नाही. आणि जर तुम्ही बघितलं की शेतकऱ्यांना जे तुम्ही 2-2 हजार रुपये जे देत आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती बियाणांच्या वरती, त्यानंतर अवजारांच्या वरती, औषधांच्या वरती GST लावून एक प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांच्याकडून जास्त पैसे घेऊन तुटपुंजी मदत तुम्ही शेतकऱ्यांना देत आहात. तर ह्यासाठी ह्या 4-5 गोष्टी कुठंही ह्या 10 वर्षात आम्हाला फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळं यंदा काहीही झालं तरी साताऱ्यात ही 100% तुतारीच वाजणार. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर शशिकांत शिंदे असणं गरजेचं आहे. गरजेचंच आहे सर्वसामान्यांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, कामगार वर्गासाठी. या ठिकाणी तुतारी वाजलीच पाहिजे, म्हणजे शशिकांत शिंदे साहेब हे निवडून आलेच पाहिजेत. तुमचं मत काय आहे? शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? पवार साहेबांचा निष्ठावंत शिलेदार शशिकांत शिंदे साहेब यांनाच आम्ही मतदान करणार आहे व प्रचंड बहुमताने विजय करणार आहे. तुमचं मत काय? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. आजी, पाटण तालुक्याची लोकसभा लागलेली आहे. शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? गाव कोणतं तुमचं? आमचं गाव आहे येराड. येराड. मग ते बंद शशिकांत करा, मी तुम्हाला 2 शब्द तोंडी सांगते. मस्त करून बसलोय. करून बसलाय पण होत नाही. मग तुम्हाला मतदानच करायचं नाही? नाही मतदान करायचं. ते आता बघू. मग त्यांनी बहिष्कार टाकलाय. ते पैसे आम्हाला अजून 5 वर्ष मिळालेले नाहीत. त्यामुळे मोदींचा हे जे सर्व आहे ते तोतांड आहे का काय असं त्यांचं मत आहे. त्याच्यामुळे त्यांनी ऑफ कॅमेरा सांगितलं, ऑन कॅमेरा सांगितलं नाही. त्या थोड्याशा घाबरले ते की काय कारण असतं, त्यांचं कारण त्यांनाच माहीत. पण तुम्ही या ठिकाणी शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदेच का? कारण आत्ता म्हणजे लोकशाही धोक्यात आहे. लोकशाहीचा विचार करायला गेलं, वाचवायची असेल तर पुरोगामी विचाराला मत दिलं दिलं पाहिजे. म्हणून शशिकांत शिंदे. आज शरद पवारांनी जे निवड दिलेली आहे ती शशिकांत शिंदे योग्य आहे, योग्य 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 आहे. गाव कोणतं तुमचं मित्रा? येराड. शशिकांत शिंदे लोकसभेसाठी उभे आहेत, उदयनराजे भोसले सुद्धा उभे आहेत. तुम्ही तरुण म्हणून कोणाला जास्त पसंती देत आहे? मतदान आहे ना तुमचं? आहे मुंबईला पण इथे मुंबईला आहे. पण इथं जर तुमचं मतदान असेल तर तुम्ही कुणाला जास्त पसंती दिली असते? उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले. बोला. बोला. तुमचं बंद करा. जाऊ द्या, ठीक आहे. उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे? नाही साहेब, आमचं शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदेच का? हो, शशिकांत. का त्यांना शिंदे. नाही, आम्ही म्हणजे पहिल्यापासून शरद साहेब आहेत त्यांचीच काम करतो, त्याच्यामुळे शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे साहेब. सातारा जिल्ह्याची लोकसभा लागलेली आहे आणि या लोकसभेसाठी शशिकांत शिंदे आणि उदयनराजे हे 2 उमेदवार एकामेकासमोर टाकलेले आहे. आणि सातारा जिल्ह्याची लोकसभा सुद्धा तेवढी चुरशीची पाहायला मिळते, कारण मोठमोठे पुढारी, मोठमोठे नेते मात्र पाटण तालुक्यात आणि कराड जिल्ह्यात आज आहेत. तर तुम्हाला जास्तीत जास्त कोणाला पसंती देत आहे? तुतारी. शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचे चांगले खांदे समर्थक आहेत आणि ते भरघोस तालुक्याला मदत करू शकतात, निधी वगैरे चांगला देऊ शकतात, सर्वसामान्य माणसांना ते भेटू शकतात, वेळ देऊ शकतात. त्यामुळं तुतारी शरद पवार. यापूर्वी सुद्धा उदयन महाराजांच्यावर पाटण तालुक्यानं भरपूर प्रेम केलं होतं, मात्र आता ते प्रेम कमी होते का? नाही, त्यांनी तसं लक्ष दिलं नाही, तालुक्यात कधी आले नाहीत, सामान्य माणसांचे त्यांनी कधी हे समजलं नाहीत. आणि तर शशिकांत शिंदे ओके, माझे सत्यजित सिंह पाटणकर त्यांच्या शब्दासाठी ते भरघोस निधी देऊ शकतात. त्यामुळं शशिकांत शिंदे. सातारा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि सातारा लोकसभेसाठी मोठमोठे नेते आज मोदी येते आहेत. त्याच्यापूर्वी शरद पवार काल 2 दिवसापूर्वी पाटणमध्ये होते. त्यामुळे पाटण सातारा जिल्ह्याची लोकसभा एकदम चुरशीची तयार झालेली आहे आणि या लोकसभेसाठी 2 उमेदवार उभे आहेत. म्हणजे असे 16 उमेदवार उभे आहेत, त्याच्यामध्ये 2 उमेदवारांमध्ये चुरस चालू आहे, ते म्हणजे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले. तुमचं मत कोणाला? माझं मत भारतीय जनता पार्टी
उदयन महाराज महाराज साहेब कमळ फुल हे 100% उदयनराजे भोसले बाबा. सातारा लोकसभा लागलेली आहे आणि सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले उभे आहेत. तुमचं मत कोणाला, म्हणजे कोण विकास करू शकतो सातारा जिल्ह्याचा? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदेच का? याच्यापूर्वी सुद्धा मतदान केलं होतं पण ते काय कामात आले का? नाही आले का? म्हणजे शशिकांत शिंदे. दादा असू द्या, लोकसभेसाठी कोणता उमेदवार योग्य आहे? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदेच का? शरद पवारांनी भरपूर काम केलंय महाराष्ट्रात. शेतकऱ्यांना भरपूर पुढे आणलंय, प्रगतीवर आणले. त्यामुळे शशिकांत शिंदेलाच पाटण तालुका निवडून म्हणजे जास्त मत पाडणार, मत देईल. या ठिकाणी आपण पाटणच्या बस स्टॉपवर आहे आणि पाटणच्या बस स्टॉपवर काही मावशी, गाव कोणतं तुमचं? लोकसभेसाठी आता मतदान करायचं आहे, कोणाला मतदान करणार आहे तुम्ही? शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? काय माहिती आता कोणाला देते ते त्याला. का आपलं सांगेल त्याला देऊन टाकायचं का? सांगेल तिला म्हणजे आता गाव तिथे देणार तिथं आपण देणारच की. गाव देणार तिथं तुम्ही देणार का? बायका माणसाचं कसं होतं, सांगतील ते देणारच की आपण, असं असतं. म्हणजे बायका माणसांना जे लोक घरातली सांगतील त्यांना देऊन टाकायचं असं ठरलेलं आहे. म्हणजे आपले आता का ते आत्ताच आहे होतं, पहिल्यापासूनच आहे, पहिल्यापासूनच आहे ते आपले. मग पहिल्यापासूनच आहे हो, का? आपल्याला मार म्हणेल तर मारायचं, मार म्हणजे तिथं मारायचं. हा. ठीक. दादा गाव कोणतं तुमचं? आमचं गाव हेच आहे. हेच आहे का? सातारा लोकसभा लागलेली आहे. सभा नको ते तुम्ही म्हणजे मतदानावर बहिष्कार टाकलाय का? बहिष्कार टाकलेला. काही लोकांनी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. आपण कोयना आपलं पाटण तालुका बस स्थानकावर आहे पाटण तालुक्यातील. या ठिकाणी अजून आपण काही इकडे बघा, आपण काही लोकांच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया की लोकांचं मतदान कोणाला जाणार ते. मावशी तुमचं गाव कोणतं? इथलंच आहे पण मी मुंबईला असते. मुंबईला असतं. तुमचं गाव कोणतं? आम्ही पण मुंबईलाच असतो. मुंबईलाच असतात सगळी लोक मुंबईला, कारण महिलांच्या मध्ये थोडासा प्रचार कमी आहे आणि महिलांच्या मध्ये महिलांना कोण उमेदवार आहेत अजून हेच माहीत नाही. त्यामुळं पाटण तालुक्यात तरी महिलांच्या मध्ये प्रचार कमी आहे, कोण उमेदवार आहे लोकसभेचा हे कुठंतरी पाटण तालुक्याचे कार्यकर्ते कमी पडतायत का काय असं या ठिकाणी दिसून येते. आपण अजून थोड्या काही लोकांच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. गाव कोणतं तुमचं? कोयनानगर. पाटण तालुका आपलं सातारा लोकसभा लागलेली आहे. उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोन उमेदवार आमने सामने टाकलेले आहेत. तुम्ही कोणाला मतदान करणार? तुमच्या कोण सातारा जिल्ह्याचा विकास कोण करू शकते? आम्ही उदयनराजेंना. उदयनराजे भोसलेंना. उदयनराजे भोसलेंना तुम्ही पसंती देताय. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बाबा तुमचं गाव कोणतं? मारुल. लोकसभा लागलेली आहे माहित आहेत ना? आहे की. मग सातारा जिल्ह्यासाठी दोन उमेदवार उभे आहेत, शशिकांत शिंदे, उदयनराजे भोसले. तुम्ही कोणाला मतदान करणार? भोसले. उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसलेंना तुमची पसंती आहे. तर तुम्ही पाहू शकता. अजून आपण काय लोकांचं. बाबा तुमचं गाव कोणतं? कडवे. कळवे का? सातारा लोकसभेसाठी कोणाला मतदान करणार तुम्ही? उदयनराजे भोसले आहेत, शशिकांत शिंदे आहेत. अजून विचार नाही केला. अजून विचार केला नाही. कोणी प्रचारासाठी तुमच्या घरी आले का आतापर्यंत? अजून कुठलं चिन्ह घेऊन आलेलं नाही, त्यामुळे अजून तुम्ही विचार केलेला नाही. तर तुम्ही पाहू शकता की प्रचार थोडासा कुठेतरी कमी होतोय. दादा गाव कोणतं तुमचं? पाटणच. पाटणच का? पाटणमध्ये एक सभा झाली परवा दिवशी शरद पवारांची. सभेला होता का तुम्ही? नव्हता का? मग सातारा जिल्ह्यासाठी आज मोदींची सभा आहे कराडमध्ये. तर सातारा लोकसभेसाठी दोन उमेदवार आमने सामने टाकलेले आहेत, शशिकांत शिंदे, उदयनराजे भोसले असे 16 उमेदवार आहेत. पण दोन उमेदवारांची चर्चा जोरदार चालू आहे. सातारा जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो? उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे? दोघं. मग तुम्ही मतदान तर तुम्हाला एकच द्यायचं आहे. तुम्ही कुणाला मतदान देणार? बघूया, अजून डिसाईड केलं नाही. डिसाईड केले नाही. म्हणजे सुज्ञ मतदार आहे तुम्ही, असं कुणाच्या विचारानं नाही तर तुम्ही तुमच्या विचारानं मतदान करण्याची त्यांची हे आहे. दादा गाव कोणतं तुमचं? आम्हाला काय नाही का? काही लोक बोलायला सुद्धा तयार नाहीत. आपण मावशी तुमचं गाव कोणतं? नाही का? मी काय बोला नाही. या ठिकाणी सातारा जिल्ह्याची लोकसभा लागलेली आहे आणि लोकसभेसाठी दोन उमेदवार उभे, उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे. काय कुणाला मतदान करण्याची इच्छा आहे? आता महाराज कुठल्या गाड्यातून? भाजपातून. महायुतीतून गाड्या उभे आहेत महाराज. तुम्ही कोणाला मतदान करणार? उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे? तुम्ही महायुतीला मतदान करणार? माहितीलाच करणार की असं आहे का? उदयनराजे भोसलेंना मतदान करण्याची तुमची इच्छा आहे? महायुती आणि दुसरं
कोणामध्ये महाविकास आघाडी आहे, ऊस आहे. महाविकास आघाडी मध्ये कोणी शशिकांत शिंदे ना. हा, शशिकांत शिंदे यांना तुम्हाला मतदान करायचं आहे. मग तेच आहे, कन्फ्यूज आहे का तुम्ही? बाबा तुमचं गाव कोणतं? वे. शशिकांत शिंदे, उदयनराजे हे दोन उमेदवार आमने सामने टाकलेले आहे. तुम्हाला कोणता उमेदवार तुम्ही निवडून द्यायच्या इच्छित आहे? उदयन महाराज. मोदींना तुमची पसंती आहे? मोदींना पसंती आहे, म्हणजे उदयनराजे भोसले यांना त्यांची जास्त पसंती आहे. आपल्या बरोबर काही युवक आहेत. युवकांच्या मध्ये आहे ना, युवकांच्या मध्ये खूप मोठं संभ्रम तयार आहे की युवक मात्र राजकारणापासून अजून त्यांना त्यांची दिशा कळालेली नाही. त्यामुळं युवकांच्या मध्ये खूप मोठं हे आहे. अजून आपण काही लोकांची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. कोण दिसतंय का बघूया. चला, इथं एक युवक आहेत. या इकडे. दादा, मतदान आहे का तुझं? नाही. मतदान नाही. तुमचं मतदान नाही. तुमचं गाव तुमचं? गुजरवाडी. हा, गुजरवाडी. मतदान करत नाही तुम्ही? मुंबईला आहे. मुंबईला आहे का? तर तुम्ही पाहू शकता. तुमचं मतदान आहे का? नाही. तुमचं तरी आहे का? हा, आहे ना. सातारा लोकसभेसाठी कोणता उमेदवार तुम्ही इच्छुक आहे? इच्छा आहे तुमची की सातारा लोकसभेसाठी कोणता उमेदवार सातारा जिल्ह्याचं भलं करू शकतो? शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले. आताशी एक महिला आपल्या समोर चांगली बोललेली आहे की उदयनराजे भोसले यांना त्यांनी मतदान करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. दादा, गाव कोणतं तुमचं? नाडोली. लोकसभा लागलेली आहे, माहित आहे ना तुम्हाला? माहित आहे. उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोन उमेदवार उभे आहेत आमने सामने. कोणाला तुम्हाला पसंती आहे? तुमचा कौल कोणा साईड नाही? तसं माझं आता काहीच मत नाही. तुमचं काय मत? कोण आले का प्रचार करायला तुमच्या घरापर्यंत? नाही. कोण आलेलं नाही. त्यामुळे तुम्ही काही ठरवलेलं नाही. तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आहेत. बाबा, सातारा लोकसभा लागलेली आहे. पेपर सुद्धा तुम्ही वाचताय. सातारा लोकसभा लागलेली आहे आणि सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे दोन उमेदवार आमने सामने उभे आहेत. तुम्ही पाहिलं की काल पाटणमध्ये 2 दिवसापूर्वी शरद पवारांची सभा झाली. आज कराडमध्ये मोदींची सभा आहे. त्यामुळं या सातारा जिल्ह्यातील मतदारांना चांगला भाव आलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कुठला उमेदवार सातारा जिल्ह्याचा भलं करू शकतो किंवा सातारा जिल्ह्याचा विकास करू शकतो? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे करू शकतो. हा, इकडे नाही वोटिंग. तुमचं वोटिंग इकडे नाही. ठीक आहे, ओके. तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी शशिकांत शिंदे आणि उदयनराजेंना मोठी पसंती आहे. तर या ठिकाणी काही युवक आहेत. आपण युवकांना विचारूया. दादा, ऐक की, मतदान आहे का नाही तुझं तरी मतदान आहे का? मतदान आहे ना. सातारा लोकसभेसाठी 2 उमेदवार उभे आहेत, शशिकांत शिंदे, उदयनराजे भोसले. काय वाटते तुम्हाला की कोणाला आपला मत द्यावं जो सातारा जिल्ह्याचा विकास करेल? सध्या तर त्या ह्याच्या हिशोबानं वाटतंय की शशिकांत शिंदेना वाटते. ठीक आहे बाबा, एवढे वर्ष तुम्ही गाव होतं तुमचं अगोदर? तारळे ना. शशिकांत शिंदे आणि उदयनराजे आमने सामने आहेत. सातारा जिल्ह्यातील मतदारांना चांगला भाव आलेला आहे, कारण सातारा जिल्ह्यात मोठमोठे नेते या ठिकाणी येत आहेत. आज मोदींची सभा कराडमध्ये आहे. 2 दिवसापूर्वी शरद पवार ही पाटण तालुक्यामध्ये येऊन गेले आणि त्यांची ही सभा झालेली आहे. त्यामुळं इथं मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते. शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? उदयनराजे भोसले एकमेव इथं उमेदवार आहेत. ते त्यांना कुठे तोड नाही आणि जोडही नाही आणि मिळणारही नाही. त्यामुळे 100% उदयनराजे भोसले निवडून येणार. यावर्षी कमळ फुलणार मला वाटतं. हो. तर या एकदम ओके. दादा, गाव कोणतं तुमचं? आमचा बोसगाव. उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे? बघा, आम्हाला कसं आहे, कॉलर टाईट करणारा माणूस हा नको आहे. जनतेचा सेवे करणारा हा माणूस पाहिजे. मग माझं मत आहे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले. कोणाला आहे कॉलर ताट करतात? उदयनराजे भोसले नाही. उदयनराजे भोसले नको. शशिकांत शिंदे म्हणजे पाटण सातारा जिल्ह्याचा विकास करू शकतात ते शशिकांत शिंदे. म्हणून तुमचं मत आहे शशिकांत शिंदे यांना. ठीक आहे. आपण पाहिलं पाटण तालुक्यातील आठवडी बाजारमधील मतदारांचा कौल. या पाटण तालुक्या आठवडी बाजारामध्ये दऱ्याखोऱ्यातून लोक आलेले असतात, त्यांची मतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सातारा जिल्ह्याची लोकसभा लागलेली आहे.
आणि त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांना मोठी पसंती पाहायला मिळते. या सातारा लोकसभेसाठी मोठमोठे नेते मात्र सातारा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये चक्रा मारत आहेत. आज मोदींची सभा कराडमध्ये आहे. 2 दिवसापूर्वी शरद पवार ही पाटण तालुक्यामध्ये येऊन गेले, आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात नेमका विजय कोणाचा होणार आणि कल कोणाच्या साईडनं जातोय हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत आणि प्रशांत. जय हिंद, जय महाराष्ट्र.